विचार. मनोज जरांगे यांच्या विरुद्ध कळंबोली येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वंजारी समाजाने. त्याबद्दल आपण काय सांगाल? खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांची मस्साजोगचे जे सरपंच होते त्यांची जी हत्या झालेली ती निर्गुण हत्या, म्हणजे आपण ऐकली पण नसेल या कालावधीमध्ये अशी हत्या झालेली आहे. आणि तिथे कुठल्याही समाजाचा विषय येत नाही. एक माननीय सरपंच होते त्यांची हत्या झालेली आहे, कुठल्याही समाजाचा विषय नव्हता. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्यावरती तीव्र प्रतिक्रिया येत असताना मनोज जरांगे पाटील असतील त्यांनी सुद्धा आंदोलन केलेले आहे त्या संदर्भामध्ये. सुरेश धस इथे भाजपाचे आमदार आहेत त्यांनी केलेले आहे. संदीप क्षीरसागर हे सुद्धा आमदार आहेत, ते सुद्धा वेगळ्या समाजाचे आहेत. असे तर का सगळ्यांनी, जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा तिथे आंदोलन केलं. म्हणजे महाराष्ट्रातला ज्याला संवेदना आहे अशा प्रत्येक माणसांनी या हत्येचा निषेध केलेला असताना आज काल आपण पाहिलं तर वंजारी समाजाने, म्हणजे मला दुर्दैव म्हणजे अतिशय दुःख झालं की हा कुठल्याही समाजाच्या विरुद्ध नव्हता. पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध जर का त्यांना वाटलं हा जर का आवाज उठवला आहे तर संतोष देशमुख हे माझ्या माहितीनुसार भाजपाचे सरपंच होते, ते एक बूथ प्रमुख होते तिथे. आणि त्याच्या तिथे खरं म्हणजे पंकजा मुंडेंनी जायला पाहिजे होतं, त्यांच्या तिथलं एखादा असेल तिथे जायला पाहिजे, तिथे ते गेलेच नाहीत. मग जातीवाद कोण करतोय? मग तुमच्या पक्षाचे सरपंचाचे जर का हत्या झाली, निर्गुण हत्या झालेली आहे, तिथे तुम्ही जायला पाहिजे होतं. आणि आज काल पाहिलं, मला वाईट वाटलं कारण आमच्या पनवेल तालुक्यामध्ये व रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही कुठलंही आंदोलन केलं तर सर्व पक्षाचे लोक असतात, सर्व समाजाचे लोक आमच्या सोबत असतात. आणि असा प्रत्येक गोंधळ, पण कालची जी दुःखाची घटना आहे त्यांना कुठल्या प्रकारे त्यांनी जे केलं ते अतिशय चुकीचं आहे. आणि त्या संदर्भामध्ये आज कळंबोली येथे आमच्या सकल मराठा समाजाची बैठक ही का घेतलेली, कारण त्यांनी जातीवाद केलेला आहे. आम्ही ज्यावेळेस इथं कुठलाही मनोज जरांगे पाटील जरी आले 20 वर्ष आम्ही इथे आंदोलन करतो, आमच्या समोर आगरी समाज असतो, वंजारी सगळे आमच्या मराठा समाजाचे आरक्षण सगळे लोक येतात, तेव्हा इथं जातीवाद कुठला नसताना काल अतिशय दुःख वाटते मला की कालचा जो त्यांनी प्रकार केलेला आहे आणि जे समाजावरती केलं ते चुकीचं आहे. सर दादा पवारांचं की तुम्ही अशा लोकांना मंत्रिपदावर ठेवतात जो ऑफिशियल, म्हणजे ज्यावेळेस 9 तारखेला हत्या झाली आणि 2 दिवसामध्ये, म्हणजे त्याच्यात ते पालकमंत्री होते, पुन्हा पालकमंत्री व्हावे अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि त्यांनी काय प्रतिक्रिया दिली, खून का होत नाही का कुठे? म्हणजे तुम्ही किती असंवेदनशील आहात. अरे तुमच्या जिल्ह्यामध्ये एक खून होतोय त्याला तुम्ही असं म्हणताय की खून का होत नाही का? म्हणजे किती असंवेदनशील हा माणूस आहे. आणि या माणसाला तुम्ही जर का मंत्रिपदावर ठेवलेलं आहे, गेले 15 दिवस ते कुठे गायब होते, कुठे प्रतिक्रिया नाही, ते भेटायला सुद्धा गेले नाही. तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पालकमंत्री व्हायचं स्वप्न बघताय आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये निर्गुण, म्हणजे माणुसकीला कालिमा फासणारी अशी तर आपण कुठे हत्या ऐकलेली नाही. अशी हत्या तुम्ही ते भेटायला जात नाही आणि वर तुम्ही म्हणताय की आम्हाला पालकमंत्री करा आणि हे करा. आणि अजितदादा सारखा संवेदनशील माणूस ते म्हणतात मी 24 तास काम करत असतो, मी माणसामध्ये असतो. ही जी हत्या झालेली आहे त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट गोपीनाथ मुंडे जे वारसदार असणारे धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे हे कुठेही त्यांच्या कुटुंबियाला जाऊन भेटत नाही. तुमच्या जिल्ह्याची आहे घटना आहे, तुम्ही तिथे जात नाही, त्यांना भेटत नाही. आणि भाजपाचा सरपंच आहे अशा ठिकाणी तुम्ही जात नाही, म्हणजे कुठे संवेदना बोथट झालेल्या आहेत. आणि अजितदादांनी त्यांच्यातला माणूस जागरूक आहे हे दाखवून तत्काळ धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे.